खरं तर हे सगळं जरा जास्तच विचित्र वाटतंय, पण नाईलाज. जबाबदारी घेतलीये म्हणजे काम तर करावंच लागणार आहे. दूरवरून गावठी कुत्र्यांच्या भुंगडाचा आवाज मात्र मघापासून येतोय आणि तो पिंपळही दिसू लागलाय. हिरव्यागार पानांनी अगदी गच्च भरलेलं ते भोलं मोठं पिंपळाचं झाड. जराशी वाऱ्याची झुळूक येताच पानांची सळसळ उरात धडकीच भरवते. काही अंतरावरच पंचगंगा नदी वाहते. ही काळोखी रात्र, त्यात हा निर्जन परिसर. या शांत वातावरणात नदीचा खळखळणारा आवाज आणि नदीकाठच्या गर्द झाडाझुडपांमधून रातकिड्यांची कीर काळजाचा थरकाप उडवते. खाली चिखलही खूप आहे. त्यातून चालताना थोडी कसरत होते, म्हणजे पाय घसरू नये यासाठी. बेडकांची अधूनमधून ओरडणे सुरूच आहे. म्हणजे टॉर्चच्या पांढऱ्या प्रकाशात दिसतात ही बेडकं, अगदी लहान, गोंडस, हाताच्या पंजातही मावणार नाही तशी. पौर्णिमा होऊन गेली असेल, पण ढगाळलेल्या आकाशात चंद्र कुठेतरी लपून बसलाय. चालताना वाटेत येणारी ही छोटी छोटी झुडपे अडथळा बनतायत. त्यातूनच वाट काढावी लागते. शर्टमध्ये अडकणाऱ्या काटेरी फांद्या जणू पुढे जाऊ नये म्हणून मला मागे खेचतायत. किती मोठं आणि भव्य आहे पिंपळाचं झाड. खूप दिवसांनी इकडे आलोय. तुम्ही कधी घुबड पाहिलंय? पिंपळाच्या झाडावर बसलंय. म्हणजे टॉर्चच्या प्रकाशात त्याची भेदक नजर माझ्यावरच होती हे लक्षात आलं. पण न बोलता, आजूबाजूला न पाहता हे साहित्य त्या ठिकाणी ठेवायचं आहे. खरं तर अजूनही वाटतंय की कोणीतरी आजूबाजूला आहे. या लख्ख भयान काळोखात आजूबाजूच्या झुडपांमध्ये होणारी सळसळ ऐकून वाटतंय की एखादं श्वापद लपून बसलंय किंवा कोणीतरी दुरून पाहतंय. जाऊ देत. ही टोपली समोर पकडून धरली आहे आणि खाली ठेवण्यासाठी जागा पाहतोय. खाली चिखलानं बरबडलेल्या जमिनीवर पालापाचोळा, झाडाच्या तुटलेल्या फांद्या आणि जनावरांची विष्ठा इतरत्र पसरली आहे. तसे इथे बरेच उतारे ठेवलेले दिसत आहेत. टॉर्चच्या प्रकाशात आजूबाजूला खूपशा रिकाम्या टोपल्या इतरत्र पडलेल्या दिसत आहेत. सुटलेल्या पुढ्यांमधून पसरलेले काळे दाणे, रिकाम्या बाटल्या, आणखी बरंच काही दिसतंय. असो, ही टोपली त्या जागेवरच ठेवतो. हां, इथंच असू दे. डोळे झाकून नमस्कार करतो बाबा, जो कोणी आहे त्याला. झालं एकदाचं. चला आता थेट घरी. मागे वळून पाहायचंही नाहीये. 1 मिनिटं. मागे पिंपळाच्या झाडावर कसली तरी हालचाल जाणवते. हो, जिथं उतारा ठेवला तिथंच. जसं एखादं मांजर नखांचा आधार घेत खरखर करत झाडावरून खाली उतरते. जाऊ दे, मागे पाहायचं नाही, चालत राहायचं. फक्त चालतच राहायचंय. अरे बापरे, हे काय? बटनाची पिशवी आणि हे ठेवायचं लक्षातच नाही. आता काय करू? मागे पाहू की दुरूनच फेकून देऊ? नाही, मागे जावंच लागणार. पण आता वर पाहायचं नाही, खाली जमिनीकडे पाहतच मागे वळायचं आणि हे ठेवून इथून धावतच थेट घर. हो, असंच करतो. काळी झडझड करते. खूप भीती वाटते. अरे, ही टोपली मी आत्ताच ठेवलेली. बापरे, कोणीतरी रागात भिरकावून द्यावा तसा त्या टोपलीतला भात विस्कटून टाकलाय सर्वत्र. 1 मिनिटही झाला नाही ठेवून. मग कोणी केलं हे? आजूबाजूच्या काळोखात नजर फिरताना अंगावर काटा येतोय. कोणीतरी इथंच आहे. तीच अनामिक शक्ती जी प्रांजल आणि तिच्या वडिलांवर हावी झालेली. मी मागे पाहिलेलं त्या शक्तीला आवडलं नसेल. म्हणजे कोणीतरी आहे आसपास. अंगावर सरसरून काटा येतोय. भीती वाटते खरंच. लवकर हे मटण ठेवून इथून बाहेर पडतो. तो दगड कुठे गेला? हां, दिसला. हाच तो काळा दगड. त्यावरच हे मटण आणि बाटली ठेवतो. चला, झालं एकदाचं. झटकन निघूया. हे काटेरी झाड मगाशी येताना अडकलेलं आणि आता जातानाही. फाटला शेवटी शर्ट. 1 सेकंद. कोणीतरी मागे उभं आहे. मागे. आणि आता मला त्याच्या श्वासातली घरघरही जाणवते. अंगावर काटा आलाय. मी स्वतःला सावरत चालण्याचा वेग वाढवतोय. पण परतीच्या या वाटेवर आता मी एकटा नाही हे नक्की.
बापरे, आता धावत सुटायला हवं. पण मागे नजर गेलीच. मागे त्या वाटेवर अगदी मधोमध कोणीतरी उभा आहे. एका सावलीसारखी ती काळी कुट्ट पुरुषी आकृती, धिप्पाड. या भयान काळोखात माझ्यावर रोखलेले त्याचे लालसर डोळे मात्र चमकत आहेत. ती आकृती कोणतीच हालचाल करत नाहीये, तरी असं वाटतंय की ती माझ्याकडे सरकते. बापरे, पळावे इथून, नाहीतर मेलो. पळत पळत खूप दूर आलोय. आता ते मागे दिसत नाहीये, म्हणजे ते त्याच्या जागेवर गेलं. बरं झालं, मुख्य रस्ता आलाय. पण अंग खूप जड वाटतंय, म्हणजे पाठीवर मोठं ओझं घेऊन धावतोय असं वाटतंय. आलो, शेवटी घराजवळ आलो. वाचलो देवा, उपकार तुझे. बरं झालं, जोशी काका रमेश बाहेरच आहेत. काका. अरे संजू, हळू पडशील, ठेवलंस का नीट? हो काका, ठेवलं. तुझं अंग भासतंय रे, आणि डोळे बघ. ते थोडे दचकले आणि एक वेगळाच कटाक्ष टाकत म्हणाले, शेवटी मागे पाहिलंसच ना, घात करून घेतला स्वतःचा. अरे, आता याचा उतारा कोण टाकणार?